पूर्ण प्रक्रिया ही राजकीय सूडबुद्धीने, राजकीय अभिनिवेशाने बनवण्यात आलेली आहे. जो कॉमन न्याय धरला जातो की निवडणुका या फ्री फेअर ट्रान्सपरंट झाल्या पाहिजेत, हा कुठेही प्रभाग रचनेत दिसत नाही. ही प्रभाग रचना ही वोट चोरीपेक्षा भयंकर आहे. ही नगरसेवक चोरी करण्यासाठी म्हणून केलेली प्रभाग रचना आहे. आधीच नगरसेवक चोरण्याचे प्रकार किती चालू आहेत ठाण्यामध्ये आपल्याला माहितीच आहे, त्यात काही वेगळं सांगायला नको. पण आता मात्र प्रशासनाला, निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रभाग रचनेच्या माध्यमातून आपली राजकीय सोय करण्यासाठी म्हणून ही प्रभाग रचना केलेली आहे, असं आज सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रमुख लोकांनी सांगितलेलं आहे. आमचा ह्या पूर्ण प्रभाग रचनेलाच आक्षेप आहे. तसंच प्रभाग रचना जाहीर झाली, आक्षेप मागवले, त्या दिवसात होते गणपती. लोकांनी आक्षेप कधी घ्यायचे? म्हणजे लोक गावाला गेली होती ती काल परवा लोक गावावरनं आलेली आहेत, तर आक्षेप घेण्यासाठी अभ्यास करावा लागतो. जर तुम्ही वॉर्ड बनवला कसा हीच माहिती द्यायला तयार नाही तर मग आक्षेप कशावर घ्यायचे? त्याच्यामुळे आम्ही असोत, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, शिवसेना असोत, मनसे असोत, काँग्रेस आहेत, सगळे प्रमुख राजकीय पक्षांनी भूमिका घेतलेली आहे की ठाण्यातली प्रभाग रचना ही एका राजकीय पक्षाच्या नेतृत्वाने प्रशासनाला हाताशी धरून केलेली प्रभाग रचना आहे आणि त्याच्यावरती आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे, कारण का ठाणेकरांच्या हिताच्या विरोधात.